थोडासा पाणी बघा किती वाढलं. ये सही रास्ता है क्या? हाँ ये गलत हो गया, हम भूल गए. Oh, shit. इनको बोला था मैंने वो रास्ता पकड़ो, बट इन्होंने गलत रास्ता. अभी वापस जा रहे हम. शिव सकाळ मित्रांनो, तर सध्या मी आहे वाघवाडीमध्ये. तर 2-3 वर्ष झाले मी एका वॉटरफॉलची प्रतीक्षा करत होतो. ती आज संपणार आहे माझी. तर हा महाराष्ट्रातला बराच मोठा वॉटरफॉल आहे, काळू वॉटरफॉल. तर आज आम्ही काळू वॉटरफॉल बघणार आहोत. या हॉलमध्ये आम्ही रेस्ट केला होता, इथे झोपलो थोडा वेळ. आता चहा नाश्ता आलाय, काय पोहे आहेत आणि चहा. छोटंसं वाडी आहे 5-6 घरांची. आता झाला आमचा नाश्ता वगैरे, आता आम्ही निघतो. मैं प्रथमेश हरिचंद्र काळे, टेरेन का इन्फो देता हूँ. अभी अपन है वाघेची वाड़ी. आपको जो दिख रहा है वो लेफ्ट साइड वाला फॉल, वो काड़ू वाटरफॉल है. राइट साइड में वो पैराडाइज है, उसको बाड़ू भी बोलते हैं, काड़ू बाड़ू. इस साइड में अभी नहीं दिख रहा फॉग की वजह से, पूरा मार्शी घाट है, उस रूट से आए अपन. राइट साइड हरिश्चंद्रगढ़ है, तारामती पीक दिखता है, पर विजन क्लियर चाहिए. रोहिदास पीक दिखता है, विजन क्लियर चाहिए. अभी फॉग है, फॉग की वजह से नहीं दिख रहा. इस साइड भैरवगढ़ दिखता है मोरोशी का, इधर सिंधुवाड़ा दिखता है. ये वाटरफॉल 5 स्टेप्स में गिरता है. ये काड़ू वाटरफॉल, आगे जाके काड़ू रिवर होती है, वही ठाणे में जाती है रिवर. ऊपर नागेश्वर मंदिर है, उधर से उसका स्टार्टिंग पॉइंट है. उस पर नीचे का फ्लो डिसाइड होगा. नीचे पूरा धूप रहेगा तो भी नीचे फ्लो बढ़ सकता है. वो हमको अंदाज़ा है, अंदर कुछ लीडर्स है, हमारा कम्युनिकेशन रहता है. हमने बोल दिया फ्लो बढ़ रहा है तो तुरंत निकल देगा. मैंने जैसे बताया था, वाटरफॉल में अंदर जाओगे तो ज़्यादा से ज़्यादा 15-20 मिनट रुको. जितने जल्दी हो सके उतने जल्दी फ़ोटोज़ वगैरह निकाल लो, क्योंकि अंदर रुकना खतरनाक है. लास्ट टाइम भी ऊपर से पत्थर आया, शुक्र है लीडर था, लीडर के शोल्डर पे गिरा तो शोल्डर फ्रैक्चर हो गया. तो ऊपर से कभी भी पत्थर आ सकते हैं, तो ज़्यादा साइड में मत रुको, अंदर जाओ, झट से फ़ोटोज़ निकालो, झट से बाहर आ जाओ. एक बार बाहर सेफ जगह पे आ गए, उधर कहीं से मैगी पॉइंट है, मैगी पॉइंट तक आ गए रिटर्न, वो होटल में खाओ, रिलॅक्स करो, कुछ इश्यू नहीं है. तर मित्रांनो, आम्ही ट्रेक स्टार्ट केला आहे. हार्डली 1 घंट्याचा ट्रेक आहे. तो दिसून तुम्हाला, तो बाळू आहे, बाळू वॉटरफॉल. आणि त्याच्या बाजूला जो मोठा दिसतोय लेफ्ट साईडचा, तो काळू वॉटरफॉल आहे. तर पाऊस काहीच नाही आज, पण 8 दिवस झाले पुण्यात खूप पाऊस पडला आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये. आता बघू पाणी किती आहे तिकडं क्रॉसिंग करताना. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला पण कळेल की किती पाणी आहे आणि काय रिस्क आहे. ह्या ट्रेकमध्ये झिपलाईन क्रॉसिंग नाही आहे, ती क्रॉसिंग दुसऱ्या गावातून आहे. तर आम्ही दुसऱ्या गावात आलो आहे, वाघवाडीमध्ये. इथून क्रॉसिंग नाही आहे. तर क्लायमेट छान आहे आज. तर काळू वॉटरफॉल का एवढा फेमस आहे काय माहीत, दोन्ही तर सेमच वाटतात. आणि तो पण जवळपास 5 स्टेपमध्ये पडत आहे, आणि आपण 5 स्टेपमध्ये पडतो आहे. आजचा ट्रेक करतो आहे आम्ही दुर्गनाथसोबत. तर आमची ट्रेक लीडर आहेत ललिता. काय मॅडम, तुम्ही काय काम करता? मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ॲज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून काम करते. अच्छा, मग तुम्ही कसे मॅनेज करता विकेंडला? 5 दिवस छान वर्क करायचं आणि सॅटर्डे संडे इतकं हे असं मोटिवेशन की तयार होऊन जातो. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काही काम नसेल आता तुम्हाला ना? नाही आहे, काम आहे, असं काही नाही. अच्छा, चला चांगलं आहे. तुम्ही म्हणजे काम करून सुद्धा हा तुम्ही तुमची हॉबी ही तुम्ही सांभाळत आहे. तर ट्रेक काही जास्त मोठा नाही आहे, 2 ते 3 किलोमीटर. 3 किलोमीटर आहे ना? 2.5 किलोमीटरचं आहे, म्हणजे जास्त नाही आहे. तर पोचून जाऊ आम्ही आरामात अर्ध्या-पाऊण घंट्यामध्ये. तर हे आमचे सगळे आज टीम मेंबर आहेत. आणि आमचा मेन ट्रेक लीडर तो रस्सी घेऊन चालला प्रथमेश. इथून बघा व्ह्यू किती भारी दिसतोय. आता फॉग कमी झालाय. तिचं रिव्हर क्रॉस करायची का आपल्याला? काढू नदी ना, काढू. अच्छा, चला.
आम्हाला वाटलं पाऊस असेल खूप, पण तसं काही नाही आहे, पाऊस काहीच नाही आहे, वारं खूप आहे. तर मोबाईलमध्ये खराब आवाज येत असेल तर सॉरी. तर ही रिव्हर क्रॉस करायची आम्हाला, तर जास्त पाणी नसणार तिथे. बघू आता किती पाणी आहे. तर जस्ट आम्ही आता ही रिव्हर क्रॉस केली, काळू रिव्हर. तर गुडगावर पाणी होतं, तिथे जास्त पाणी नव्हतं. हे बघा आपली पब्लिक कशी बघा, किती घाण टाकली इथं, प्लॅस्टिक, कचराच कचरा सगळा. तर एवढं सुंदर नेचर आहे आणि लोक येऊन इथं कचरा करतात. जागोजागी प्लॅस्टिक आहे इथं, जागोजागी. मी आता मागच्या महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड ट्रेक केला होता. तर त्या ट्रेकवर आहे ना कुठंच कचरा होता, कुठंच. पूर्ण ट्रेक क्लीन होता. आणि आपले पुण्यातले लोक आहे ना बराच कचरा करून ठेवतात. ते बघा जागोजागी प्लॅस्टिक आहे. किती बिस्लरीच्या बॉटल आहेत बघा. आता हेच त्या पाण्यामध्ये जाणार आणि मग ते मोठ्या नदीला जाणार आणि मग तिथून समुद्रात जाणार. इतक्या सुंदर नेचरमध्ये आहे ना, लोकांनी खरंच कचरा नाही करायला पाहिजे. आणि पब्लिक पण इथं खूप येते, भयानक पब्लिक येते. आज पब्लिक नाही आहे कारण की नेक्स्ट वीकमध्ये गणपती सीझन आहे, त्याच्यामुळे पब्लिक बरेच जण गावाला जातात, त्यामुळं गर्दी कमी आहे. पाण्याला फोर्स बघा किती आहे, एकदम जबरदस्त. तर हा पॅच स्लिपरी आहे इथं. तर इथं हळूहळू जायचं. हे बघा शेवाळ किती झालेलं आहे. पाऊस 2 दिवस झाले बंद आहे, त्यामुळे जास्त पाणी नाही आहे. आता इथे एवढं पाणी, एवढं बघा खतरनाक. मला फोर्स पण आहे, मी दगडाला सपोर्ट घेऊन चालत आहे. एवढं पण येतं एवढं. हे बघा किती फोर्स आहे इथे बघा. तर जेव्हा जास्त पाणी असते ना, मग तेव्हा इथं रोप बांधावा लागतो, नाही तर तुम्ही क्रॉस नाही करू शकत.
आता रोमिंग ड्रोन उडवणार आहे. तर तो म्हणतोय की सिग्नल स्ट्रॉंग पाहिजे, रिटर्न येताना तो प्रॉब्लेम देऊ शकतो. आणि तो वारं खूप आहे, जास्त वारं असल्यामुळे तो ड्रोन इकडे तिकडे पण जाऊ शकतो, कारण की त्याचं वजन फक्त 250 ग्रॅम आहे. तर ड्रोन उडवला आता. आमचा ड्रोन पार तिकडे गेलाय. ड्रोन घेतो ना खाली. एक नंबर सही आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही काळू वॉटरफॉल 5 स्टेपमध्ये पडतो. आणि हा जो स्पॉट आहे ना, हा मागचा हा फेमस स्पॉट आहे. याच्यासाठी लोक येतात इथं काळू वॉटरफॉलला. तर हा शॉट्स इथं आला सगळेजण घेतात. आज गर्दी कमी आहे ना, तर इथं नंबर पण लागत नाही. तर नक्की या तुम्ही काळू वॉटरफॉलला. पुढच्या महिन्यात या महिन्यात जास्त पाणी आहे. पाऊस जास्त पडतो ना, ते हे क्रॉसिंग करायला खूप कठीण जाते. मग ते रोप वे ना करावं लागते क्रॉसिंग. तर आज त्याची गरज नाही पडली, पण गुडघ्याच्या वरती पाणी होतं, कमरेपर्यंत पाणी होतं. तर खूप एन्जॉय केला आम्ही इथं बराच वेळ. आता गर्दी पण काहीच नाही, फक्त आमचाच ग्रुप आहे 9 जण, बाकी सगळे चालले गेले. चला मित्रांनो, आता आम्ही निघतो परत. आता पाऊस वाढलेला आहे, जास्त पाणी वाढलं तर मग हे क्रॉसिंग करायला थोडा प्रॉब्लेम येईल. वरती जास्त पाऊस पडला ना, तर पाण्याचा फ्लो खाली कधी पण वाढू शकतो. आजचा आमचा चांगला दिवस राहिला, ज्याची मी प्रतीक्षा केली होती 2-3 वर्षापासून काळू वॉटरफॉल करायचा. आणि तो पण असा दिवस भेटला की या दिवशी काहीच गर्दी नाही आहे, एकदम निवांत झालं. आम्ही फोटोशूट केलं, व्हिडिओ काढले बरेच, ते फेमस पोज दिली, तर मजा आली. पाणी बघा किती आहे, कमरेपर्यंत पाणी आहे. मित्रांनो, तुम्ही त्या गावातून आला तर मग तुम्हाला हे झिपलाईनने यावं लागते या साईडला. आणि हे जे झिपलाईन आहे ते गाववाले मॅनेज करतात. याचे काहीतरी चार्जेस पण आहे, पर हेड 100 का 150 रुपये, मला माहीत नाही एक्झॅक्टली. ये सही रास्ता है क्या? हाँ, ये गलत हो गया, हम भूल गए. अरे यार, हमारे साथ अभी टीम लीडर भी नहीं है. नहीं, ये किधर गया पता नहीं. 150 रुपये का ओवर एक्टिंग का. ये देखो, हम जंगल में खो गए. इनको बोला था मैंने वो रास्ता पकड़ो, बट इन्होंने गलत रास्ता. अभी वापस जा रहे हैं हम. ऐसा होता है, इसलिए वो गाइड रखना चाहिए. हाँ सही, ऐसे अकेले नहीं आना चाहिए. सही बात है. सब्सक्राइब टू फ्रीस्टाईल भटकंती. चला आता रिव्हर क्रॉसिंग करतो. हे बघा, पाणी आता पूर्ण गढूळ झालंय. अरे आता पाऊस वाढला बेकार. यस, आपल्याला पैसा वसूल ट्रिक.
चला मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला मग हा व्हिडिओ संपवतो. भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय. बाय. बाय.